समोर येत आहेत सारेगमपची माऊली ज्ञानेश्वर मेश्राम. जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो, साचले मोहाचे धुके घनदाट हो. जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो, साचले मोहाचे धुके घनदाट हो. आपली मानस आपलीच नाती तरी कळपाची मेंढरास भीती. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. आजवर जानची वाहिली पालाकी, भलताच त्यांचा देव होता, भलताच त्यांचा देव होता. पुरे झाली आता उगामात मोडी, दगडात माझा जीव होता, दगडात माझा जीव होता. उजळा दिवा म्हणून या किती, मुक्या बिचारा जळती वाती. वरी कोण आहे इथे कोण साथी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. एकदा अवधूतसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम गाणं अवधूतनी बनवलेलं आहे. व्हेरी नाईस. मला ना अवधूत सरांना एक मिठी मारायची तिथे जा. जरूर. ज्ञानेश्वर, आता काल आपलं जेव्हा बोलणं झालं होतं तेव्हा तू म्हणाला होतास की पुन्हा एकदा आईच्या घरी आल्यासारखं वाटतंय. तर कसं वाटतंय आईचं घर? एक सांगायचं राहिलं होतं. मागच्या सारेगमपमध्ये टॉप 10ची आमची रिहर्सल प्रॅक्टिस चालू होती, तेव्हा माझा मोबाईल हरवला या सेटवरती. त्या दिवशी माझ्या बायकोच्या पोटामध्ये 7 महिन्याचं बाळ होतं, ते वारलं. घरी कोणीच नव्हतं. आणि माझा मोठा मुलगा जो आहे मेघश्याम, तो पण 2-3 दिवस कुणाच्या स्वाधीन होता कुणास ठाऊक. त्याने खाल्लं की नाही, आंघोळ केली की नाही, ह्या सगळ्या गोष्टी माऊलींनीच सगळं पांडुरंगानीच सावरलंय. तरी पण मी कॉम्पिटिशन कोणाची स्पर्धा कोणाची वाट बघत नाही, म्हणून मी गेलोच नाही. आणि बायकोनी मला फोन केला असेल किंवा नसेल केला असेल तर केवळ हे सगळे श्रेय माझ्या बायकोला जाते. अवधूत, तुझं मनःपूर्वक अभिनंदन. आणि अतिशय मला चाल आवडली. चाल तर आवडलीच, कॉम्पोजिशन तर आवडलंच. त्याहीपेक्षा मला कौतुक वाटतं, म्हणजे कौतुक कशाला, तो लहान आहे माझ्यापेक्षा थोडासा, म्हणून की त्यांनी अचूक निवड केली. पण ज्ञानेश्वर खरोखर छान गायलात, खूप सुंदर गायलात. आणि रेकॉर्डिंगमध्ये त्रास दोघांनाही झाले असतील हे मला समजतंय, कारण तुम्ही बांधून गाऊ शकत नाही, तुम्ही मोकळे गाणारे आहात. आणि ह्यांनी ते गाणं बांधून मोकळेपणाचा आम्हाला आभास दिला. असं वारंवार करत राहा, असं छान छान म्युझिक आम्हाला ऐकू द्या. धन्यवाद. हे गाणं चित्रपट बनतानाची कल्पना जेव्हा होती तेव्हापासून ह्या गाण्याची कल्पना डोक्यामध्ये होती. अरविंद जगतापांनी अप्रतिम शब्द लिहिले त्याच्यावरती, त्या संकल्पनेवरती. आणि ते ज्यावेळेला ते शब्द लिहिले गेले आणि त्यावेळेला चाल बांधत गेलो एकत्र बसून आम्ही, त्याच वेळेला डिसाइडेड होतं की हे गाणं जगात फक्त एकच माणूस गाऊ शकतो, आणि तो म्हणजे ज्ञानेश्वर मेश्राम. एक सगळ्यात मोठा संगीतकार तो वरती बसलेला तो आहे.
त्यांनीच सूरही निर्माण केलेत, त्यांनी तुमच्यासारखा गळा निर्माण केलेला आहे. आम्ही फक्त ते इकडचं तिकडे जोडून कनेक्शन करतो, बाकी काय आमच्याकडे काय नाही आहे. बाकी सगळं कॉम्पोजिशन त्यांचंच असतं, माऊलींचं आहे, हो की नाही. तर तुमचं जरा पुण्य आहे तुमचं काय, आणि तुम्ही पुण्यवान माणूस आहात. तुमचं डायरेक्ट कनेक्शन आहे, हॉटलाईन आहे तुमची. आम्हाला बरोच वेळा एंगेज लागतो फोन वगैरे, तर जरा जमलं तर सांगा की म्हणून आम्हाला अशी सद्बुद्धी देत राहा, काहीतरी क्रिएटिव्हिटी राहू दे म्हणून. आमचं बरं चाललंय तसं चालू दे. अवधूतजींसाठी मागून घ्या जरा, जर का रेग्युलर जातं त्याला. थँक्यू. सारेगमप